दोन ऑल इंडिया लेवलचे आयकॉन खेळाडू साईबाबा 11 कचरे संघाकडून, मंगेश वैते आणि ऐश्वर्य सुर्वे साई आकाश जिगर जय भवानी नाचणे संघाकडून. चौदा विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनोभावे नमन करून बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथ्या पर्वातील चतुर्थ दिनाची आजची पहिली लढत आम्ही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. आमचे दोन्ही पंच होत आहेत सज्ज मैदानावर. तिसरे पंच होत आहेत आपल्या जागेवर सज्ज. आमचे स्कोरर सुयोग देवस्थळी, माझे साथी समालोचक प्रशांत आदवडे यांच्यासोबत मी बादल चौधरी आपलं सर्वांचं या सुंदर सकाळमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक निसर्गरम्य वातावरण, रात्रीच्या वेळेत पडून गेलेला पाऊस, त्याचं साचलेलं पाणी, मैदानावर थोडंसं थंडगार वातावरण, खेळपट्टीवर पाण्याचा एक पसरलेली हलकेच चादर आणि आजूबाजूला पसरलेला हा सुंदर निसर्गरम्य हिरवागार रत्नागिरीचा गोड नयनरम्य असा परिसर. स्वर्गीय प्रमोदजी महाजन क्रीडा संकुलामधून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या सुंदर सकाळची सुंदर सुरुवात करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत ऐश्वर्य सूर्ये, मॅन फ्रॉम अंधेरी. स्ट्रायकर यांच्या दिशेने स्ट्रायकर एंडवर सुमित आणि नॉन स्ट्रायकर एंडवर प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे अजून एक वलयांकित नाव. राष्ट्रीय स्तरावर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा होते, ज्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी जमते, असा हा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर. सामन्याची सुरुवात, एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सुरुवात होते चौथ्या दिवसाची. पहिला चेंडू, अपरकटचा फटका, डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी आणि आजच्या दिवसातील पहिल्याच चेंडूवर पहिल्या धावेची नोंद केली जाते. पहिला चेंडू, वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वेकडून. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर, राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्ले. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक मिडॉनवर दिसतोय, एक डीप मिड विकेटच्या दिशेने दिसतोय. एक खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडच्या दिशेने सुमित. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, वाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा. वाईट +1 या चेंडूवर एकूण 3 धावा मिळत आहेत. हा दिशा आणि टप्पा सांभाळावा लागेल, कारण सकाळच्या सत्रामधला हा पाऊस, मिळणारी अतिरिक्त उसळी, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चर्चा होते नेमकं काय होतं या चेंडूवर. विकेट किपर बदलला जातोय, कारण या मैदानावर थोडासा पूर्व अनुभव असणं गरजेचं. चेंडू कितपत उसळी घेईल, किती उंचीवरून जाईल याचा अंदाज घेऊन विकेट किपर चेंज केल्या जात आहेत. मंगेश वैते स्लिपमध्ये दिसत आहेत. गतवर्षीचा आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मंगेश. ऐश्वर्य थोडीशी दिक्कत आहे. बॉलिंग मार्कवर थोडंसं निसर्ड वातावरण, पावसाळी वातावरणामुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर, त्यामुळे थोडंसं अडखळून पुन्हा एकदा आपल्या जागेवर येतोय ऐश्वर्य. एक चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धाव फलक. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 1 फॉर द ओव्हर झाला होता, त्यामुळे यावेळी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न जो पंचांनी ठरवला आहे नो बॉल, आणि त्यामुळे आतापर्यंत ऐश्वर्य सुर्वे फक्त एक अधिकृत चेंडू टाकतोय, 5 धावा देतोय. यानंतरचा फ्री हिटचा चेंडू. वाईड बॉल. स्ट्रगल चालू आहे ऐश्वर्याकडून. एक मोठं वलयांकित नाव, पण वारंवार चेंडूचा टप्पा कधी शॉर्ट होतोय, कधी खेळपट्टीच्या बाहेर जातोय, कधी वाईड होतोय, कधी नो होतोय. अवांतर धावा मोठ्या प्रमाणावर. तिसऱ्या पंचांकडे
रिव्ह्यू घेतला जातोय. पहिल्याच षटकामध्ये रिव्ह्यू आणि यावरून आपल्या लक्षात येईल प्रत्येक धाव ही किती महत्त्वाची समजली जाते, कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, स्वाभिमानाची. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 फोर्थ एडिशन, पावर्ड बाय स्मार्टनेट, शहबाज उस्मान चिपळूणकर, को पावर्ड बाय ट्रिपल एस, श्री साई स्पोर्ट्स आणि दीपक दादा पवार. किट प्रायोजित केले MH46 सचिन लमखाडे यांनी. मॅन ऑफ द सिरीजची गियर्ड सायकल प्रायोजित समीर नाईक. मॅन ऑफ द सिरीजची गियर्ड सायकल बाळा मयेकर, मिराया मयेकर. आणि आयकॉनिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गियर्ड सायकल प्रायोजित बाय समीर नाईक. मॅन ऑफ द मॅचसाठी SSS कडून टी शर्ट आणि शॉर्ट्स, यॉर्करकडून कॅप, SK कडून स्लीवलेस आणि एक सुंदर आकर्षक बी अ किंग ट्रॉफीसुद्धा. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर हा ॲक्शन रिप्ले आपल्या भेटीसाठी येतोय. ऐश्वर्या सुर्वेचा स्ट्रगल पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केला आहे, पण पहिल्याच षटकामध्ये स्ट्रगल संघर्ष पाहायला मिळतोय, कारण टेनिस क्रिकेट आणि रेनी क्रिकेटमध्ये बराचसा फरक, खास करून खेळपट्टी, चेंडू, या स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅट्स, वातावरण, तापमान, वाऱ्याचा वेग, या सगळ्यातच बरंचसं अंतर. फेअर डिलिव्हरी, पंचांचा इशारा येतोय फेअर डिलिव्हरी, याचा अर्थ एक वाईट सुद्धा वाचवला जातोय, फ्री हिट सुद्धा वाचवली जाते आणि धावसंख्या बदलते. 2 चेंडूंची सांगता, धावसंख्या होते 5. पुन्हा एकदा सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर. फटका तर मोठा, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. बॅलन्स बनवला आणि मिडॉनच्या डोक्यावरून टोलवला. एक सुंदर आकर्षक षटकार. त्यानंतर वापसी करण्याचा प्रयत्न मंगेशकडून. पुन्हा एकदा नो बॉल. 1 फॉर द ओव्हरचा चेंडू मंगेशने पहिल्याच सत्रामध्ये वापरला, दुसऱ्या चेंडूसाठी, आणि त्यामुळे यावेळी आता मंगेशकडे संधी, ऐश्वर्याकडे संधी नसेल आखू टप्प्याचे चेंडू टाकण्याची. पुन्हा एकदा नो बॉल, फ्री हिट. मिडॉनच्या दिशेने प्रवास तर येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विश्रांती घेतोय. हा फ्लॅट 6 नंबर 2 बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. सुमधूर गोड फुलाप्रमाणे त्याची फलंदाजी बहरली. 2 षटकार आतापर्यंत या पहिल्या षटकात, ते सुद्धा ऐश्वर्या सुर्वे सारख्या एका नामांकित खेळाडू समोर. 5वा चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या 18. मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक शॉर्ट थर्मॅन, थोडासा गली क्षेत्रामध्ये, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक तैनात दिसतात या पहिल्या षटकासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा आखू टप्पा, यावेळी दिशा मात्र अगदी योग्य. टप्पा थोडासा शॉर्ट केला, उसळी सुद्धा नियंत्रित मिळवली. चेंडू निर्धाव ठरतोय आणि पहिल्या षटकाची सांगता होते. आपण पाहतोय बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथं पर्व, चतुर्थ दिन, पहिली लढत. पहिल्या लढतीतील पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मधील पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतंय समाप्त, ज्या षटकात ऐश्वर्या सुर्वे खर्च करतोय 18 धावा आणि सुमित वसूल करतोय 14 धावा. 14 धावा, यामध्ये 2 उत्तुंग, खणखणीत, आकर्षक, लाजवाब षटकार. पहिला षटकार मिडॉनच्या खूप उंचावरून गेला होता. दुसरा षटकार सुद्धा नेमका त्याच जागेवर, पण पूर्णतः फ्लॅट षटकार. निमिषार्धात षटकार पोचला होता सीमारेषेच्या बाहेर. एवढ्या कमी वेळामध्ये हा सुंदर षटकार सुमितच्या बॅटमधून आपण पाहिला. निमिषार्ध म्हणजे किती वेळ, तर पापणी मिटून उघडण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष, आणि त्या वेळेचा अर्धा वेळ जर केला तर तयार होतो तो वेळ म्हणजे निमिषार्ध. शॉर्ट सिलेक्शन, सुमितचं कौतुक करावं लागेल. मोठमोठ्या नावांचा दबाव न घेता
कसं खेळावं त्याचा पाया कालच्या दिवसामध्ये आपल्याला विनय गोवेकर यांनी दाखवलाय. विनयजी खरोखरच काल खूप प्रतिक्रिया आल्या तुमच्यासाठी. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण स्टंपच्या मागे विकेटकीपरच्या मागे मागे गेलेले चेंडू जमवताना पाहिलं, पिशवीमध्ये चेंडू आणून जमा करताना पाहिलं, त्या खेळाडूने स्पर्धेचा निकाल बदललाय. वाव. ज्याप्रमाणे रॉजर फेडरर सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात बॉल बॉय म्हणून झाली होती, यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून था मिळते फक्त एक मोठा फटका प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव गाजवलंय असा प्रथमेश आल्याच मोठा फटका तर खेळतोय, पण फक्त एकेरी धाव, एक सिंगल. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. पंचांची करडी नजर या सगळ्या गोष्टींवर. चारही पर्वांसाठी हे पंच. हा ऍक्शन रिप्ले बघा. अखुटप्प्याचा चेंडू होता, सागर नागवेकर बॉलिंग मार्कवर. प्रथमेशने पिकअप खूप सुंदर केलं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोलावलाय चेंडू. थोडासा अँगल बनवावा लागेल, कारण हा अँगल जर आपण थोडासा फाईन ठेवला तर आपल्यासाठी धावा जास्त मिळतील. यावेळी मिड विकेट, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक तैनात. या क्षेत्ररक्षकाच्या हाती प्रथमेश साधा सोपा झेल देतोय अक्षयच्या हाती आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. 19 for 1. बघूया ऍक्शन रिप्ले डीजेच्या तालावर. ऍक्शन रिप्ले सुद्धा बघा किती सुंदर स्क्रीनवर दिसतोय. मंगेश वैदी खुश होतोय कारण अक्षयने एक सुंदर झेल टिपला. प्रथमेश ठाकरे सारखं वादळ न घोंगावताच माघारी परततय. हे मोठं यश या दुसऱ्या षटकात. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज वापरायचे आहेत. एक पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. त्यानंतर एक षटक असेल बी अ किंग ओव्हर. या षटकात आपल्यासाठी असेल चॅलेंज 14 धावांचं. नवीन फलंदाज मैदानावर विश्वनाथ जाधव, माफ करा, विश्वनाथ जाधव. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सागर नागवेकर पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहिली आपण ऐश्वर्याकडून, पण त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न सागर करतोय. 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 2 धावांचा खर्च. यावेळी सुमित. वाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. सागर गोलंदाजी खूप चांगली करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिळवतोय. सोपं नसतं या ओलसर खेळपट्टीवर रबर चेंडूने स्विंग मिळवणं, स्पिन करणं, पण सागर या चेंडूवरती करामत करतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून एक सुंदर फटका सुमितच्या बॅटमधून बाहेर पडतोय. हा तिसरा गगनचुंबी आकर्षक बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. वसई धानेवचे विश्वनाथ जाधव मैदानावर. पण यावेळी चर्चा चालतंय कचरे गावच्या या खेळाडूची. सुमित ज्याचं नाव. 9 चेंडू आणि 20 धावा, 3 गगनचुंबी षटकार. पहिले 2 षटकार मिडॉनच्या डोक्यावरून, यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून. कुठच्याही षटकारामध्ये संधी नव्हती. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले. एवढे ताकदवान फटके, पॉवर हिटिंग ज्याला म्हटली जाते. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसात 40-50 ही धावसंख्या फायटिंग टोटल होती, विनिंग टोटल सुद्धा होती. आजच्या दिवसात काय असेल आजच्या दिवसाचं गणित. यावेळी फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा अक्षय येतोय स्क्रीनवर. ज्या अक्षयने एक सुंदर झेल टिपला प्रथमेश ठाकरे यांचा. खरं तर प्रथमेश ठाकरे या चेंडूवर बाद होणं थोडंसं आश्चर्य वाटलं, मात्र डीप स्क्वेअर लेग, डीप थर्ड मॅन घोषित क्षेत्र.
हे कव्हर करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर एक मोठा कडा प्रहार विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून बाहेर पडतोय. एक सुंदर गगनचुंबी आकर्षक बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. तत्पूर्वी मैदानावर बरसतोय विश्वनाथ. पंच प्लीज नोट अंपायर, 20 मिनिटं आहेत आपल्याकडे इनिंगसाठी. आता 2 षटकं संपलीत, धावसंख्या झाली 34. 17ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये. सागर नागवेकर सुरुवात खूप सुंदर केली, पण शेवटच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांचा खर्च. 2 ओव्हरच्या मध्ये फक्त कॅप्टन आणि गोलंदाज एकत्र येतील, बाकी इतर कुठच्याही खेळाडूंना एकत्र येण्याची परवानगी नसेल. टीम मीटिंगला परवानगी नाहीये, याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. पंचांची करडी नजर तर आहे, आयोजन समितीची सुद्धा करडी नजर आणि शिस्त आपल्यासाठी अपेक्षित आहे. सांगता दुसऱ्या षटकाची. पावसाचा वेग सुद्धा वाढतोय. मुसळधार म्हणजे काय त्याचं उदाहरण मैदानावर पाहायला मिळतंय. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत होतोय बदल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सतीश आणि स्ट्रायकर एंडवर सुमित. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार सुमितच्या बॅटमधून. 10 चेंडू 21 धावा. सुमितची कामगिरी. आखूड टप्प्याचा चेंडू वेग पकडतोय. ज्याप्रमाणे पावसाचा वेग वाढतोय त्याचप्रमाणे चेंडूचा वेग आवेग सुद्धा वाढतोय. ही सुमितची छबी बघा. पाऊस पडल्यानंतर ही छबी अजून थोडी नितळ होते. चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य, मनातील एक दृढ निश्चय स्पष्ट जाणवतोय. यावेळी थोडासा बॅलन्स गमावतोय सुमित आणि हिट विकेट होतोय. दुसरी विकेट, सेकंड विकेट डाऊन. 34 पटू. सतीश बॉलिंग मार्कवर. काय झालं या चेंडूवर बघूया. tenniscricket.in चा ऍक्शन रिप्ले. फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लीप होतोय, बॅट हातातली गमावतोय आणि ही बॅट या स्टँडवर येऊन आदळते. खूपच दुर्दैवी ठरतोय तो सुमित, ज्याने 3 षटकार अगदी सहज खेचले. तो सुमित हिट विकेटच्या स्वरूपात बाहेर पडतोय आणि सतीशला मिळते ही पहिली सफलता. लगावले, दुर्दैवीरित्या बाद होतोय. हिट विकेट होतोय. संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा पहिला हिट विकेट. पंचांना विनंती, जरा सामना आपण लवकर चालू ठेवावा, कारण बराच उशीर होतोय. आजच्या दिवसात सुद्धा 8 मोठे सामने खेळवणं बाकी आहेत आणि त्यासाठी सर्वांनी वेळ आणि वेळेचं बंधन पाळणं गरजेचं. 34 धावा. विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडवर. तेजस स्ट्रायकर एंडवर. विश्वनाथ नॉन स्ट्रायकर एंडवर. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकात सतीश मिळवतोय सफलता. दुसऱ्या चेंडूवर हाफ ट्रॅकर चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा बॅकफुटवर जातोय. मिडॉनच्या दिशेने चेंडू टोलवतोय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने तेजस आपल्या खात्याची सुरुवात करतोय. तेजस एक्सप्रेस प्रमाणे मैदानावर बरसावं लागेल, पण यावेळी विश्वनाथ जाधव
बॅटची कट घेऊन चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून अजून एक सिंगल मिळते. अजून एक एकेरी धाव. या षटकामध्ये सतीश नियंत्रित गोलंदाजी. धावसंख्या होते 37. 37 फॉर 2. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या 2 षटकामध्ये 17ची धाव सरासरी राखली होती. या षटकामध्ये मात्र थोडासा लगाम, कारण सुमित संघाचा सेट बॅटर हिट विकेट झाल्यानंतर धावफलक थोडासा संयम दाखवतोय. अजून एक अपरकट डीप थर्डमॅनच्या दिशेने घोषित क्षेत्र. अजून एक सिंगल. या षटकामध्ये सतीश आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय. धावसंख्या होते 38. 38. निर्धाव चेंडूने सांगत होते या षटकाची, ज्या षटकामध्ये सतीशने खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. एक महत्वाची विकेट, आणि विकेट सुद्धा सेट बॅटर सुमितची हिट विकेट स्वरूपात. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या होते 38. 38 फॉर 2. हा ॲक्शन रिप्ले बघूया. विश्वनाथ जाधव संघाचा आयकॉन खेळाडू अजून स्ट्रगल चालू आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आयकॉन खेळाडू ऐश्वर्य सुर्वे बॉलिंग मार्कवरून स्ट्रगल केला, यावेळी स्ट्रायकर एंडवर विश्वनाथ जाधवचा स्ट्रगल चालू आहे. संपतोय खेळ 3 षटकांचा, आणि ज्या ओव्हरची आपल्याला प्रतीक्षा ते षटक अर्थातच बी अ किंग ओव्हर. ज्या षटकामध्ये आपल्यासाठी असेल टार्गेट 14 धावांचं. आपल्याला 14 धावा करायच्यात. या 14 धावा जर आपण केल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमने तर ॲडिशनल 4 धावांचा आपल्याला बोनस मिळेल, आणि जर या 14 धावांपासून आपण वंचित राहिलात तर आपल्या 4 धावा वजावट केली जाईल. तेजस आणि विश्वनाथ ही जोडी यावेळी साईबाबा 11 कचरे संघाकडून. साई आकाश जिगर जय भवानी नाचणे संघ गतवर्षीचा उपविजेता संघ यावर्षी मोहिमेची सुरुवात करतोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. बी अ किंग ओव्हरमध्ये हा पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने अक्षय चूक करतोय. ज्या अक्षयने यापूर्वी प्रथमेशचा एक सुंदर साधा सोपा झेल टिपला, त्या अक्षयकडून चूक होते. या चुकीचं रूपांतर घोड चुकीमध्ये होईल का, तत्पूर्वी त्याची दुरुस्ती होईल का, येणारा काळ सांगेल. हा बघूया ॲक्शन रिप्ले. हवेतून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्या पावसाच्या सरीतून अलगत येणारा हा येलो बॉल. थोडंसं अक्षयला साईट करणं कदाचित कठीण झालं, कारण पावसांच्या धारा थेट अक्षयच्या नेत्रपटलांवर कोसळणाऱ्या. अक्षय वारंवार अशा चूक करत नसतो, पण यावेळी या पावसाचा कदाचित परिणाम असावा. विश्वनाथ स्ट्रायकर एंडवर 40 धावा. बी अ किंग ओव्हर आपल्याला करायच्या आहेत. या षटकामध्ये 14 धावा, 14 धावांचं टार्गेट असेल, आणि त्यापैकी 3 चेंडू होत आहेत समाप्त. धावा होत आहेत फक्त 2. याचा अर्थ पुढील 3 चेंडूमध्ये आपल्याला किमान 2 मोठे षटकार विश्वनाथ मारायचे आहेत. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळतोय. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. प्रथमेश. यावेळी विश्वनाथ जाधव ऑन फायर. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, उस राख से जो बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते हैं. पहिला षटकार विश्वनाथचा. साठी इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होईल. या दरम्यान विश्वनाथ बी अ किंग ओव्हरचा शेवटचा चेंडू. षटकाराची गरज आहे, आणि तो महत्वाचा षटकार विश्वनाथच्या बॅट मधून. ज्या एका षटकाराने विश्वनाथने कचरे टीमला मिळून दिल्या तब्बल 10 धावा, कारण बी अ किंग ओव्हर साठी असणारं 14 धावांचं टार्गेट या षटकारामुळे पूर्ण झालंय, आणि त्यामुळे या षटकाराबरोबरच ॲडिशनल 4 धावांचा बोनस सुद्धा मिळेल. विश्वनाथ जाधव सुप्रीमो चषक ज्या खेळाडूने गाजवलाय असा हा वलयांकित खेळाडू. प्रथमेश ठाकरे स्वस्तात बाद झाल्यानंतर यावेळी हे हेलिकॉप्टर बरसतंय बघा. पावसांच्या सरीमधून वाट काढत
हा फुलटॉस चेंडू अगदी सहज सीमारेषेच्या बाहेर विश्रांती घेतोय. सामना चालू करा सर. सॉरी, डिसिजन पेंडिंग. या षटकामध्ये विश्वनाथ जाधव जबरदस्त कामगिरी करतोय. बी अ किंग ओव्हर, 14 धावांचं लक्ष, 14 धावांचं टार्गेट. जर आपण 14 धावा केल्या तर ॲडिशनल 4 धावांचा बोनस. सध्या तरी या 14 धावा पूर्ण झाल्या. षटकारानंतर धावसंख्या झाली 52, बोनस 4, धावसंख्या झाली 56. पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी सांगता होते बी अ किंग षटकाची, ज्या षटकामध्ये विश्वनाथ जाधव 2 षटकार मारतोय. 56 धावा, 56 अब तक 56. कालच्या दिवसात 40, 42, 45 हा आकडा चालत होता, पण यावेळी पहिल्याच सामन्यामध्ये 50शी पार केली जाते. टाळ्या तर नक्कीच वाजतील. साईबाबा 11 कचरे संघाचं सांघिक अर्धशतक फलकावर. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सतीश ज्याने किफायतशीर गोलंदाजी केली, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सतीश. यापूर्वीच्या षटकात ज्याने खर्च केल्या होत्या फक्त 4 धावा, पण यावेळी समोर असेल तेजस. नॉन स्ट्रायकरवर असणाऱ्या फलंदाजाची जास्त भीती असेल, कारण तिकडे आहे विश्वनाथ. 10 चेंडूमध्ये 22 धावा. आतापर्यंत 3 षटकार विश्वनाथच्या बॅटमधून बाहेर पडलेत. सतीशचा पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एकाच धावेवर समाधान असेल, कारण स्ट्राईक असावा विश्वनाथकडे ही त्याच्या सहकाऱ्यांची अपेक्षा. या पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे फलंदाजी केली विश्वनाथने, आयकॉन खेळाडू सहकारी स्वस्तात बाद झाल्यानंतर संयम दाखवला विश्वनाथने. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला, खराब चेंडूवर मात्र मोठमोठे प्रहार केले. यावेळी सुंदर चेंडू. सतीश अजून एक हाफ ट्रॅकर, आखूड टप्प्याचा चेंडू. उसरी घेतोय, बाउन्स होतोय. विकेट किपरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. संधी नव्हती विश्वनाथकडे. हा ॲक्शन रिप्ले बघा. ऑप्टमच्या बाहेर असणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय, आतल्या दिशेला वळतोय आणि थोडा बाउन्स सुद्धा मिळवतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 57, 57. बॅकफुटवर जात फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका तर खेळतोय. धाव घेण्याचा इरादा होता नॉन स्ट्रायकरच्या दिशेने. तेजस एक्सप्रेसने यार्ड सोडला होता, पण समोरून सिग्नल नव्हता. विश्वनाथ कडून आलाय रेड सिग्नल आणि बाद होतोय तेजस. तिसऱ्या विकेटचं पतन. स्ट्रायकर एंडवर शेवटचे 3 चेंडू या षटकातील. विश्वनाथ 3 षटकारांचा राजा. उरलेल्या 2-3 चेंडूमध्ये किमान 3 षटकार विश्वनाथ कडून अपेक्षित होते, मात्र तेजस रनआउट होतोय आणि त्या पाठोपाठ पुढील चेंडूवर सेट बॅटर विश्वनाथ माघारी परततोय. 12 चेंडू 22 धावा या वैयक्तिक आणि 57 या सांघिक धावसंख्येवर. 57 फॉर 4. आपलं काम चोख बजावतोय. हा ॲक्शन रिप्ले बघा. ओमकार एक सुंदर झेल टिपतोय ॲज अ विकेट किपर. या विकेटचं महत्त्व, या झेलाचं महत्त्व ओमकारला माहिती आहे. सतीश सफलता मिळवतोय. कौतुक करावं लागेल सतीशचं.
उर्वरित तीनही गोलंदाजांनी अगदी खोऱ्याने धावा वाटल्या, पण त्याच जागेवर सतीश प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरना जखडून ठेवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केला होता तो सतीश. यावेळी स्ट्रायकर एंडवर न्यू बॅटर. बॅट सुटते. कालच्या दिवसात प्रशांत सर पावसाची आपण वाट बघत होतो. आज अगदी सकाळपासून हा पाऊस कोसळतोय, बरसतोय. सुरुवात रिमझिम पावसाने झाली होती, पण त्यानंतर थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस. ॲक्शन रिप्ले बघा tenniscricket.in चे कॅमेरामॅनचं हे काम. हातातून निसटलेली बॅट शॉट मिड विकेटवर जाऊन पोचते, पाण्यात पूर्णतः गायब होते. आणि बॅट उचलताना पण हा खेळाडू त्याला वंदन करतोय, नमन करतोय. हे प्रेम आहे, हा आदर आहे क्रिकेटवर दाखवलेला सगळ्याच खेळाडूंकडून. शॉट मिड विकेटवर क्षेत्ररक्षक प्रथमेश. धावसंख्या होते 58. बॅकफुटवर खेळलेला फटका, धावचित करण्याची संधी, डिरेक्टेड होता गरजेचा. ओव्हरथ्रो होतोय आणि ज्या ठिकाणी एकही धाव मिळू शकली नसती अशा ठिकाणी या 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रयत्न आहे तिसऱ्याचा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू होतोय धावबाद. या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. डिरेक्ट हिट जर सतीशने केली असती तर हा चेंडू डॉट बॉल राहिला असता. डिरेक्ट हिट चुकते, त्यानंतर ओव्हरथ्रो होतोय, 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्याच्या प्रयत्नात रनआउट होतोय. या चेंडूवर एकूण धावा काउंट केल्या जातील 2. हा चेंडू सतीशचा वेगवान चेंडू बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावर आदळला. डिरेक्ट हिट गरजेची होती. बॅकअप तर झाला होता, मात्र बॅकअप करणाऱ्या खेळाडूंना बीट करून चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होता, पण नॉन स्ट्रायकर एंडवर जोपर्यंत सहकारी पोचत नाहीये तोपर्यंत स्ट्राईक सोडण्याची परवानगी नव्हती आणि त्यानंतर पुरेसा वेळ सुद्धा नव्हता. या 2 धावेनिशी सांगता होते आजच्या दिवसातील पहिल्या लढतीतील पहिल्या इनिंगची. पहिली फलंदाजी करताना साईबाबा 11 कचरे संघाची ही सुंदर फलंदाजी पाहिली. खास करून सुमित हळदणकर 12 चेंडू आणि 22 धावा. धावबाद हिट विकेट झाला. त्यानंतर प्रथमेश ज्याच्याकडून अपेक्षा होत्या 2 चेंडूत फक्त 1 धाव जमवली. विश्वनाथ जाधव संघाचा आयकॉन खेळाडू 13 चेंडूत 22 धावा जमवतोय. तेजस हळदणकर धावबाद होतोय 3 धावांवर. अनिकेत हळदणकर नाबाद राहत आहेत स्वतःचं खातं न खोलता. निकेतन हळदणकर धावबाद होत आहेत 3 या धावसंख्येवर. गोलंदाजी बघूया. गोलंदाजी खूप सुंदर धावसंख्या झाली ती 60. ऐश्वर्य सुर्वे महागड षटक पहिलंच 18 धावांचं. त्यानंतर सागर नागवेकर 16 धावा. त्यानंतर गोलंदाजांनी थोडी वापसी केली. सतीश नाचनकर 2 षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च, एक महत्त्वाची सफलता. आणि प्रथमेश सोनार गतवर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज. गतवर्षी ही स्पर्धा ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान आपल्या नावे केला तो प्रथमेश सोनार खर्च करतोय 14 धावा. एकूण धावसंख्या होते ती 60 आणि विजयाचं लक्ष्य 61 धावांचं. आजचा दिवस अतिशय खास. सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरी आणि या रिमझिम पावसांच्या सरींमध्ये बरसेल का चौकार षटकारांचा पाऊस सुद्धा. सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज प्रशांत आदवडे. प्रिन्स कंडाळा आणि जयभैरी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. थँक्यू प्रशांत. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी पॉवर्ड बाय स्मार्टनेट, शहबाज उस्मान चिपळूणकर, को पॉवर्ड बाय SSS, श्री साई स्पोर्ट आणि दीपक दादा पवार. किट स्पॉन्सर्ड बाय MH46. या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रायोजक आदरणीय शहबाज उस्मान चिपळूणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय शहबाजजी आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या लढतीची नाणेफेक करावी. फ्रेंड्स खंडाळा जय भैरी मुरुगवाडा. बोथ द कॅप्टन प्लीज come for toss.
पाँव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 का घमासान रोचक और दिलचस्प कहानी टेनिस क्रिकेट.in पर। सुबह के सत्र में आकाश में वो काले घने बादल, तेज बारिश, छाता निकल चुका है और रनों की बरसात पहले इनिंग में आपने देखी है। मंगेश बैती बहुत ही शानदार खिलाड़ी और बेस्ट बैटर का अवार्ड इनको मिला था। नॉस्टा चषक में सबसे ज़्यादा रन बनाए थे, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। ऐश्वर्य के ऊपर भी निगाह की बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव, पहले मुकाबले में ये 4 आइकॉन खिलाड़ी खेल रहे हैं। टप्पा खाने के बाद उछालता, बहुत अच्छी गेम। विकेट से मदद मिलेगी क्योंकि बारिश गिर गई है और विकेट थोड़ी गिली है तो उसका फायदा आपको जरूर मिलेगा। चेक. ओके प्रशांत, कंटिन्यूड. पहिल्या षटकानंतर आपण नाणेफेक करूया. थैंक यू बादल. ऑन साइड पर गेंद को हुक किया, 6 रन को भूक किया, गेंद बॉडी लाइन के बाहर ईट का जवाब पत्थर से देते हुए मंगेश ने जड़ दिया शानदार छक्का। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। ये शॉट देखे टप्पा खाते किस तरह से उछाल था, बाउंसर डालने की कोशिश बल्लेबाज को लगी है। रनों की भूख, इन्होंने शॉट खेला चाबुक, गेंद को किया हुक और बल्लेबाजी झापुक झुपुक। टीवी एम्पायर की तरफ इशारा किया गया क्योंकि पहले ओवर में 1 पर ओवर का इशारा किया गया था और अब बल्लेबाज को लग रहा है कि यहाँ से वो गेंद जो है ना ज़्यादा ऊपर से जा रही थी। अब देखते हैं टीवी एम्पायर का क्या सिग्नल होगा। ऑनफील्ड एम्पायर ने इशारा किया है टीवी एम्पायर की तरफ, देखा जाएगा कितना बाउंस था। बहुत ही बेहतरीन और शानदार स्ट्रोक। मंगेश वैती, मैन फ्रॉम माहौल, ऐश्वर्या सूर्य, मैन फ्रॉम अंधेरी, प्रथमेश ठाकरे, मैन फ्रॉम वारेट, विश्वनाथ जाधव, मैन फ्रॉम दानियू। फेल डिलीवरी तो मुकाबला दोबारा शुरू करना है। बहुत बढ़िया शॉट है, कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था। टाइमिंग देखिए और गेंद के ऊपर निगाह, इतनी सारी बारिश से कॉन्सेंट्रेशन, एकाग्रता देखिए मंगेश वैती की, इनके आंखों में वो कॉन्फिडेंस है। जबरदस्त स्ट्रोक, टप ऑफ स्टंप के बाहर गेंद को खेल दिया। स्ट्रक कवर पर खिलाड़ी तैनात, नॉन स्ट्राइक रेट से रन लेना चाहते थे बल्लेबाज प्रथमेश, मना किया मंगेश वैती ने। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। इस प्रतियोगिता का आज का चौथा दिन और मंगेश वैती इनफॉर्म बैटर है, बहुत ही बढ़िया प्रदर्शन अभी तक इनका रहा है। टप्पा खाने के बाद उछालता, गेंद को इस बार अपर कट किया है, अपर कट, टकाटक बैटिंग मैदान के अंदर, शानदार स्ट्रोक, 6 रन और नो बॉल का इशारा। खाते उछालता, बाउंसर डालने की कोशिश, गेंदबाज द्वारा उछलकर ऑन द टोज गेंद को अपर कट किया। अपर कट यानी कि टकाटक बल्लेबाजी, कॉन्फिडेंस देखे, ये शॉट एंगल अलग देखे और सुंदर तरीके से गेंद को खेल दिया था पॉइंट पर। टकाटक फटाफट लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज मंगेश वैती का, अपर कट, क्या बल्लेबाजी कर रहे हैं वीरेंद्र सहवाग का स्टाइल इस वक्त बल्लेबाजी। स्कोर 13 पर पहुंच चुका है। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर प्रथमेश का। ऑन साइड पर एफर्टलेस बक्का शॉट, गेंद 1 बाउंस बॉडी लाइन के बाहर, 4 रन। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। एक्सीलेंट बैटिंग मंगेश वैती। सुबह के सत्र में ऐसा लग रहा है कि नाश्ते में इन्होंने मक्खन खाया। ये शॉट के बारिश में बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद को खेल दिया था काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। ये कॉन्फिडेंस है और ये फॉर्म है, क्लास है इस खिलाड़ी का। बेहतरीन बल्लेबाजी, पहले हुक किया था स्क्वेयर की तरफ, उसके बाद में अपर कट, इस बार बहुत अच्छा लॉफ किया काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। पहले ओवर का खेल, स्कोर 17 रन स्कोर बोर्ड पर है। कतर की तरफ से गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रथमेश ठाकरे, साई बाबा 11 की टीम, एक तरफ साई आकाश जिगर 11 और गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रथमेश ठाकरे, सामना करेंगे मंगेश वैती।
आखिरी गेंद का खेल, निर्णायक गेंद होगी। विश्वनाथ विकेट के पीछे हैं। आज बहुत सारे बेहतरीन आइकॉन खिलाड़ी विकी भोईर, भावेश नाईक, योगेश पवार, मयूर वाघमारे, अक्षय निबाते, दत्तू सावंत, वासिक सेठ, वंश नानगुडे, रोहित भालेराव, थॉमस डाइस दोबारा कवर क्षेत्र में खेलना चाह रहे थे। गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, बल्ले का बाहरी किनारा सेटमैन क्षेत्र में चली गई। लेकिन इस ओवर में बेहतरीन स्टार्ट। मंगेश वैद्य आपके स्क्रीन पर है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो मंगेश के बिना इस बारिश में विपरीत स्थिति में अच्छी शुरुआत नहीं होती। बादल मैं आपके पास आ रहा हूं, एक बार फिर चलते टॉस बॉक्स में। थँक्यू प्रशांत सर. आपण आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बियर किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथं पर्व, चौथ्या दिवसातील दुसरी लढत. माझ्यासमवेत फ्रेंड्स खंडाळा संघाचे कर्णधार अमेय भडसावळे, त्यांच्यासमवेत जय भैरी मुरुगवाडा, कर्णधार सूरज वाघधरे. मी विनंती करतो आमचे प्रायोजक आदरणीय शाहिबाजी उस्मान चिपळूणकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या लढतीची आपण नाणेफेक करावी. टॉस. फ्रेंड्स खंडाळा बनाम जय भैरी मुरुगवाडा. स्कोर 18। हेड्स इज द कॉल. जय भैरी मुरुगवाडा. सूरज आपण जिंकता नाणेफेक. आपला निर्णय. बॉलिंग. पाऊस पडतोय, मुसळधार पडतोय आणि मुरुगवाडा संघाचा सामना म्हटला की पाऊस जवळपास तुमच्या सोबतच येतो. काय असेल अंदाज या पावसाचा, खेळपट्टीचा आणि धावसंख्येचा? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यात काही आयकॉन खेळाडू आहेत, यामध्ये योगेश पवार, मयूर वाघमारे. त्यांच्यासाठी काही वेगळी रणनीती? नाही, काही वेगळी रणनीती नाही आहे. बॉलिंग चांगली करू, त्यांच्या पुढे बघूया. या स्पर्धेबद्दल आपला अनुभव? पहिल्या वर्षी ट्रॉफी झाली तेव्हा आम्ही विनर होतो. सेकंड टायमिंगला आम्ही हरलो आणि आता 2 टाईमला हरलो आहे आम्ही. आता हे चौथं टाईम आहे. चौथ्या वेळासाठी काही योजना आखल्या असाल. सूरज, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. माझ्यासमोर अमेय आहे. अमेय, आपण नाणेफेक हरलात, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि 5 षटकामध्ये काय असेल फायटिंग टोटल? नक्कीच आम्ही टॉस जिंकून सुद्धा फलंदाजीच करणार होतो, कारण की आमच्या आयकॉन खेळाडूशी चर्चा झाली होती. तो बोलला की बॅटिंगच करू आपण पहिली, कारण की चेसिंगला थोडा प्रॉब्लेम येतो तो रबर बॉल चौथीवर बियकिंग असल्यामुळे. पण बघूया, आमच्या आयकॉन दोघं पण चांगले आहेत, आमची टीमसुद्धा चांगली आहे. नवीन टीम आहे, पण आम्ही 5 ओव्हरला एक 60-70 धावा बनवायचा कुठेतरी विचार करू आम्ही. प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा आयकॉन चांगले आहेत. विकी भोईर, भावेश नाईक, त्यांच्यासाठी काही वेगळी रणनीती? विकी भोयर आणि भावेश नाईक हे योगेशदा आणि मयूर यांच्या एरियामधलेच सगळे हे 4ही आयकॉन बघायला गेलं तर सगळे त्याच एरियातले आयकॉन आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गेम एकमेकांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला तसं म्हणाल तर ही सहज शक्य गोष्ट आहे, किंवा दोन्ही टीमला बघितलं तर कठीण गोष्ट आहे. अमेय, सगळ्या खेळाडूंसाठी किट स्पॉन्सर केलीत MH46 यांनी. काय सांगशील या किटबद्दल? नक्कीच गेल्या वर्षी सुद्धा MH46नेच आम्हाला किट स्पॉन्सर केलं होतं. एक चांगल्या क्वालिटीचे किट आम्हाला प्रोव्हाइड करतात. तर आम्ही हे आमचा 4था सीझन आहे हा. आम्ही दरवर्षी इथे खेळायला येतो. दरवर्षी 2ऱ्या किंवा 3ऱ्या राऊंडला आम्ही हरतोय. यंदा जास्तीत जास्त प्रयत्न करू. यंदा जास्तीत जास्त प्रयत्न करू, हा विश्वास आहे अमयचा. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण पहिल्या लढतीची दुसरी इनिंग चालू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाण्यापूर्वी टॉसचा लेखाजोखा. जय भैरी मुरुगवाडा, सूरज वाघधरे जिंकतायत नाणेफेक आणि स्वीकारतायत क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी येईल फ्रेंड्स खंडाळा संघ. ऑल द बेस्ट फॉर ऑल. शुक्रिया बादल. सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 सीजन 4 पावर्ड बाय स्मार्ट नेट. शाबाज चिपळूणकर, को पावर्ड बाय ट्रिपल एस शरीष पाटिल, पराग पाटिल एंड दीपक दादा पवार, किट पार्टनर MH46. और इस मुकाबले की बात करें तो तुलना हम जरूर करेंगे. पहले ओवर के बाद जब स्टार्ट किया था प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव जैसे खिलाड़ियों ने तो 8 रन बनाए थे, और उसके बाद में जवाब दिया मंगेश वैद्य ने. पहले ओवर में दूसरी पारी में 8 रन बनाए, तो वो मैच तो बिल्कुल बराबर ही चल रहा है. पहली पारी में अलग क्या था, वहाँ बारिश ज़्यादा नहीं थी. अब जाकर दूसरी पारी में बारिश ज़्यादा है, और बारिश में एफर्टलेस बल्लेबाजी मंगेश वैद्य द्वारा. मैन इन फॉर्म, जिन्होंने नौस्तर चषक में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था,
इस बॉल के बाद वो आपको दिखाएंगे किस तरह से रन बनाए थे मंगेश बैती ने नॉस्टर चषक में। ऑफ स्टंप के बाहर गेंद क्या सही जगह पर चली गई, सही जगह पर नहीं है, इस वक्त एक ही रन आपको मिलेगा। मंगेश बैती नॉन स्ट्राइकर इन पर है। स्कोर इस सिंगल के साथ 21 रन बगैर किसी नुकसान के। विश्वनाथ यादव बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, गेंदबाजी कर रहे हैं। सुप्रीम ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था, 4 व्हीलर के हकदार बन गए थे। बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था। टप्पा खाते उछाल जरूर मिला, इस बार बाउंसर डालने की कोशिश और वाइड बॉल का इशारा, और यहां से एक सिंगल भी आपको मिलेगा क्योंकि विकेट कीपर गेंद को गैदर तो नहीं कर पाए और इसके कारण ये 2 रन। स्कोर 23 रन बगैर किसी नुकसान की। मंगेश बैती 17 पर खेल रहे, प्रथमेश 3 पर खेल रहे हैं। एक प्लान तो बिल्कुल है विश्वनाथ यादव का। ओ बढ़िया गेंद, टप्पा खाते थोड़ी गेंद नीचे रही है और दोबारा वही कहानी, निकल क्षेत्र की तरफ गेंदें जा रही है। आदरणीय बाळा मयेकर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या। आदरणीय सन्माननीय बाळा मयेकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे। आमच्या या स्पर्धेकरता जे स्पॉन्सर आहेत, सायकलचे स्पॉन्सर, त्यामध्ये बाळा मयेकर साहेब देखील आहेत। सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला नम्र विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे। धावसंख्या झाली 25, रन संख्या 25 रन और सभी दर्ज। ये एक बार ये चेहरा देखिए, आपण या ठिकाणी पाहू शकता विनय गोवेकर। आणि काल बिग बॉसचा मला फोन आला, अर्थात कोल्हापूरहून, आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं, हाच तो माणूस होता का जो एक थैली घेऊन होता आणि मग तो बॉल त्या ठिकाणी कलेक्ट करत होता, तोच तो माणूस आहे का? बाळा मयेकर त्यांच्या समेत है आणि काय कामगिरी। और उसके बाद में क्या क्या इन्होंने, सामने हेलीकॉप्टर बॉय था, बाइकर मैन थे, यहाँ इन्होंने वो जो गेंदबाजी की बहुत बढ़िया प्रदर्शन किया और शानदार तरीके से वो 6 गेंदों में 6 रनों की जो एक इंटरेस्टिंग कहानी, उसको यादगार बनाया। वही के एक बार फिर विनय गोवेकर इस वक्त आपके स्क्रीन पर हैं। बहुत शानदार लेग ब्रेक गेंदबाजी, ये देखिए एक बार फिर कदमों का इस्तेमाल किया गया था, आगे आकर खेलने की कोशिश, रनआउट का विकेट मिल गया। रोचक और दिलचस्प मुकाबला, 2 गेंदों में 3 रनों की ज़रूरत, ये ज़बरदस्त कहानी जिसको यादगार बनाया। उसके बाद में कदमों का इस्तेमाल करते हुए रन बनाया, लेकिन एक ही रन यहाँ मिलना चाहिए था, जहाँ बिल्कुल दूसरा मिला, लेकिन एक गेंद में 3 चाहिए थे। और दूसरी गेंद पर देखिए यहाँ एक अच्छा थ्रो आएगा और बल्लेबाज रन आउट। गौरव ने सेलिब्रेशन शुरू कर दिया। व्हाट अ मैच, क्या मुकाबला था। और उसके बाद में ये सेलिब्रेशन देखिए, रहा के बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते, और हारी हुई बाजी जीतने वाले को वो कहते हैं जो जीता वही सिकंदर। क्या जबरदस्त प्रदर्शन विनय गोवेकर, एक्सीलेंट, आउटस्टैंडिंग। और ये बॉल भी देखिए, बीए किंग बॉल का इस्तेमाल, ये खिलाड़ी आपके स्क्रीन पर है जिन्होंने इतिहास रचा। इनकी उम्र है 50, ये खिलाड़ी है कासम कास, याद रखेगा इतिहास। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है, दबाव बनाने की कोशिश इस वक्त गेंदबाज द्वारा बिल्कुल हो रही, लेकिन सामने मंगेश बैती जैसे धुरंधर खिलाड़ी है, मजा आएगा। पार्थ को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। स्कोर इस सिंगल के साथ 26 रन स्कोर बोर्ड पर, 61 रनों का टारगेट है। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बिल्कुल रहा है अभी तक मंगेश बैती का, जो खेल रहे 18 पर, प्रथमेश के अंदर 4 पर 6 गेंदों का सामना किया। यहाँ से प्रथमेश का रोल भी बहुत इंपॉर्टेंट है, और ये ओवर जिसमें आपको 14 रन बनाने हैं, गेम चेंजिंग ओवर है, कमाल का ओवर रहा है। अच्छी कंसेप्ट इस टूर्नामेंट में, चैंपियन रेनी ट्रॉफी 2025। स्कोर अगर आप 14 रन बनाते हैं तो 4 रन आपको एक्स्ट्रा मिलेंगे, अगर आप 14 रन नहीं बनाते तो जितने रन आपने बनाए उसमें से 4 रनों की कटौती हो जाएगी, कम हो जाएंगे रन। ये आप देख रहे हैं खास करके विनय गोवेकर, जो बिहाइंड द विकेट थर्ड मैन पर खड़े हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार थोड़ा सा गेंद से दूर रहे बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाते थोड़ा नीचे रही है, गेंद को कट करने का प्रयास किया, बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। मंगेश बैती 18 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया। पार्थ अपने बोरिंग माप पर तैयार।
ओहो क्या बात है, कड़क शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी, मैग्निफिसेंट स्ट्रोक, इट्स अ सिक्सर। मंगेश वैती, लुक एट दिस शॉट, ब्यूटीफुल बैटिंग, so beautiful, so elegant, just looking like wow, मंगेश वैती, मैग्निफिसेंट बैटिंग, ये इनकी खासियत है। पुल किया तो ऑन साइड पर तैयार थे, बेहतरीन टाइमिंग, तकनीक उनकी ताकत है, और डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ एक विस्फोटक अंदाज में खेला हुआ जबरदस्त स्ट्रोक। 14 आपको बनाने हैं। अभी तक अगर देखें तो वह 3 गेंदों का खेल बहुत ही महत्वपूर्ण रहा है, और मंगेश वैती रिएक्शन देखे क्या एक बार फिर कमाल कर रहे। बीच मैदान पर बारिश है और रनों की बरसात भी हो रही है। 3 गेंदों का खेल, 7 रन आए हैं। 14 आपको बनाने, आने वाले 3 गेंदों में और 7 बनाने की जरूरत है। विकेट कीपिंग में एक बार फिर बदलाव, अब प्रथमेश आए हैं बाउंड्री लाइन पर और विश्वनाथ चले गए विकेट कीपर के तौर पर। इनका भी रोल बहुत इंपॉर्टेंट है। पार तैयार, यहां भी अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी तैनात। ओ छोड़ दिया कैच। क्या ये रन लेना था आपको? क्या रन ये लेना था? मंगेश वैती साहब स्क्वायर लेग पर क्या छूटा है? जीवन दान मंगेश वैती। प्रथमेश बहुत खुश है, प्रथमेश बहुत खुश है क्योंकि मंगेश वैती नॉन स्ट्राइकर की तरफ आए हैं। आने वाली 2 गेंदें हैं और आपको बनाने 6 रन। ये हम जो समीकरण नहीं बता रहे, जो विनिंग का वो समीकरण नहीं बता रहे, ये हमें आपको बता रहे हैं। बीइंग ओवर का काउंटडाउन, उल्टी गिनती हो चुकी है शुरू। तो पहले इनिंग की कहानी 5 गेंदों में 8 बनाए थे बल्लेबाजों ने, आखिरी गेंद पर छक्का जड़ा था। अभी उस तरह की थोड़ी कहानी है। अभी 2 गेंदों का खेल है, अपने बनाए 8 रन। वो 5 गेंदों में 8 थे, ये 4 गेंदों में 8 है। मंगेश वैती नॉन स्ट्राइकर एंड पर। क्या सही जगह पर गई गेंद? नहीं, सीधे बल्ले से खेलना चाहिए था। मंगेश वैती साहब यही बोल रहे भाई, सीधे बल्ले से आपको खेलना था। लेकिन सवाल यह है, आप सेट हैं क्या मंगेश वैती को नॉन स्ट्राइकर एंड की तरफ जाना था? अब थोड़ी कहानी बल्लेबाजों के लिए फंसती हुई। हीरो बनने का मौका है प्रथमेश के लिए। पार्थ गेंदबाजी कर रहे हैं। 34 बगैर किसी नुकसान के टारगेट, 61 रनों का गेम चेंजिंग ओवर बीच मैदान पर। डबल ओवर चल रहा है, ब्रेकिंग ओवर है, मजा आएगा। गेंदबाजी करने के गेंदबाज पार तैयार। हवा में गेंद को बहुत जरूर खेला गया, लेकिन गेंद चली गई थर्ड मैन पर। मेरे हिसाब से वो आपको सिंगल नहीं लेना था मंगेश भाई। पार्थ के ओवर में 10 रन स्कोर अगर देखें तो 35, 4 रन आपके माइनस होने वाले हैं, तो स्कोर रहेगा 31 रन स्कोर बोर्ड पर। बहुत अच्छा ओवर पार्थ का। रणनीति बहुत इंपॉर्टेंट है, एक एक बॉल बहुत इंपॉर्टेंट है जिसकी कीमत होगी। देखिए ये पर डग आउट, थोड़ा चिंता। स्कोर 31 स्कोर बोर्ड पर 31। मंगेश वैती साहब को ही बिल्कुल वहां रहना था स्ट्रायकर एंड की तरफ। मैदानाच्या आतमध्ये जर जायचं असेल तर 12th मॅन जाईल। और ये कहानी देखिए जिस तरह से खेल बीच मैदान पर चलता रहा है, और बढ़िया क्रिकेट महिला को भी मौका मिला। इस पिछले सीजन में हम बात करें तो वह जिस तरह से 12 गेंदों का खेल और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है, और कुछ अच्छे मंगेश वैती जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया। नॉस्टर चषक में लाजवाब बल्लेबाजी रही, सबसे ज्यादा रन बनाए। अब ये स्ट्रोक देखे, शरीर के करीब किस तरह से खेलते हैं, तकनीक इनकी बहुत अच्छी है। इस मैच में भी बहुत बढ़िया प्रदर्शन मंगेश वैती ने किया। नॉस्टर चषक में लगातार निरंतरता के साथ बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपोनेंट टीम को डोमिनेट किया। बॉलर के सिर के ऊपर से भी बहुत बड़े स्ट्रोक इनके बल्ले से जरूर आए। मिड विकेट बाउंड्री की तरफ भी बड़े स्ट्रोक। टप्पा खाते उछाल मिला, बल्ले का मोटा सिरा। इस बार अच्छा बाउंस था गेंदबाज के लिए। अब मजा आएगा क्योंकि आपके पास 12 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत थी। अब 11 गेंदों का खिलाना बाकी है, 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मंगेश वैती ने सीधे बल्ले से वो कमाल का स्ट्रोक खेल दिया था, स्ट्रेट ड्राइव, सबसे बेहतरीन स्ट्रोक था। उसके बाद में लेग स्टंप के ऊपर गेंद थी, पैरों पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था।
अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर तो नहीं आई है, अब टाइमिंग अच्छा नहीं कर पा रहे। पिछले ओवर में जो गेम चेंजिंग ओवर था, बिग किंगिंग ओवर था, जिसमें स्टार्ट अच्छा किया था, पहले 3 गेंदों में 7 रन बनाए थे और उसके बाद में तो थोड़ी कहानी फंस गई। 3 गेंदों में केवल 3 रन, पार्थ के भी प्रशंसा होनी चाहिए, बढ़िया प्रदर्शन इनका रहा। इस ओवर की अगली गेंद, कड़क शॉट, बेहतरीन टाइमिंग, बारिश में आग लगाने का काम कर रहे हैं मंगेश वैदी। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। इसके लिए मौका था, आखिरी गेंद पर फुल टॉस गेंद थी, तब जाकर वो बड़ा स्ट्रोक नहीं आया। बहुत बढ़िया गेंदबाजी पार द्वारा रही है और ये मंगेश वैदी का कमाल का स्ट्रोक। ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल का इशारा किया गया अंपायर की तरफ से, बिल्कुल आप देख सकते हैं। और मिस्टर इस्टा से आंकड़े बदल रहे हैं। पहला मुकाबला इस प्रतियोगिता का चौथे दिन का खेल, स्कोर 39 पर रन, चौथा ओवर प्रगति पर सुमित गेंदबाजी कर रहे हैं। सामने बल्लेबाज मंगेश वैदी 32 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया। रिक्वायर्ड रेट 14.67 का है। सुमित गेंदबाजी कर रहे, पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी है। खेलना चाहते थे, ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, बल्ले का मोटा सिरा, गेंद चलेगी बिहाइंड द विकेट। अब आपके पास गेंदों की बात करें तो 8 गेंदे 21 रनों की जरूरत है। लड़ रहे अपनी टीम के लिए मंगेश वैदी। एक एक बॉल जो है ना इवेंट के बराबर हो जाएगा। क्या मुकाबला चल रहा है। चैंपियन रेनी ट्रॉफी 2025, आने वाली 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण, 8 गेंदे 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन सेट पर स्क्वायर लेग है, काउ कॉर्नर, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात। टप्पा खाते उछाल जरूर मिला था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन सुमित द्वारा। 1 फॉर ओवर का इशारा किया गया अंपायर द्वारा। अब मंगेश वैदी, ये आखिरी गेंद जो है ना बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट है। 7 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत। चर्चा हुई है, क्या चर्चा हुई है तो ये तो बाद में पता चलेगा। और उसके बाद में बिल्कुल बहुत सारी चर्चा कमबैक में होगी, क्रिकेट के इस वक्त मंच पर होगी। 7 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है। साई बाबा 11 और साइब आकाश जिगर के बीच ये बहुत बड़ा मुकाबला। नाचने के बाद बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करे, इसको 40 रन बगैर किसी नुकसान के। 7 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। काटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है, मजा आएगा इस मुकाबले में। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, सिंगल लेना चाह रहे थे, वो प्लान था मंगेश वैदी का। काही खेळाडू मॅच अंगावरती घेतात, त्यापैकी एक खेळाडू आहे मंगेश वैदी आणि तेच केले त्याने, सिंगल घेतले आणि त्याने पार्टनरला सांगितले 6 चेंडू 20, आता मी या धावा करणार आहे आणि त्यासाठी मंगेश वैद्यने या ठिकाणी सिंगल घेतली, एकेरी धाव घेतले आणि तो आता स्ट्राईक रेंजला येणार आहे। जर आतमध्ये जर कोणी जायचं असेल तर तो 12th मॅन असेल, लक्षात घ्या। 4 छक्के और एक बहुत ही शानदार चौका बल्लेबाज मंगेश वैदी के बल्ले से। गेंदों का खेल, 20 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है और बल्ला चेंज नहीं कर रहे, इसकी भी जरूरत है। या ठिकाणी बॅट चेंज करत नाहीये। टॉवेल त्याचा वापर केला जातोय, त्याचं कारण आहे कारण इथे बॅटची जी ग्रीप, हाताची ग्रीप अत्यंत महत्वाची असेल मंगेश वैद्यची, पण खूप चांगला खेळ आहे। 4 षटकार, एक आई वडिलांचं नाव नेहमी मोठं करणार, ज्या संघासाठी खेळणार त्या संघाचं सोनं होणार मंगेश वैदी। गेम चेंजिंग परफॉर्मन्स नावाला मंगेश वैदीसाठी आई वडिलांचं नाव नेहमी मोठं करणार, ज्या संघासाठी खेळणार त्या संघाचं सोनं। मी आज इथे आलोय ती सर्वांची मनं जिंकण्यासाठी आलोय, हृदय जिंकण्यासाठी आलोय, हे नॉस्टर चषकामध्ये त्याने सांगून दिलं होतं। जबरदस्त कामगिरी केली होती, तोच मंगेश वैदी। माहौल का सितारा मैदान के अंदर माहौल बनाने के लिए तैयार, धीरे धीरे स्ट्राइकर एंड की तरफ जा रहे। सिंगल लिया और अपने पास स्ट्राइक कर रखा है। 6 गेंदों में 20 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर बैटर बल्लेबाजी करने के लिए मंगेश वैदी। गेंदबाजी में अब परिवर्तन होगा, गेंदबाजी करके बाद अपनी बोरिंग मार पर तैयार है। अब देखते किसके हाथ में गेंद होगी। अक्षय थोड़ा रुकना है।
6 गेंदों का खेल और जीतने के लिए यहाँ इस मुकाबले में 20 रन चाहिए। या स्पर्धेच्या निमित्तानं आपले कार्यसम्राट आमदार किरणजी सामंत साहेबांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर नामदार उदयजी सामंत साहेबांचं देखील मार्गदर्शन निश्चितच आहे। चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 बहुत ही शानदार खेल, मैदान के अंदर दिलचस्प कहानी। कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। बल्लेबाज मंगेश बैती, अब मजा आएगा। पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है। 2 खिलाड़ी, एक तरफ गेंदबाज का हम दिखा रहे पार्थ जिन्होंने पहले ओवर में 10 रन खर्च किए, एक तरफ बल्लेबाज मंगेश बैती 34 पर खेल 17 गेंदों का सामना किया है। व्हाट अ मैच। गिरीश कोचरेकर, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। 10:21 का समय। उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आदरणीय बाळा मयेकर सर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या। 2 वेळा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ होता आवाज 11, आणि चॅलेंजर ट्रॉफी एकदा जिंकणारा संघ होता आवाज 11, आणि त्या संघाचे सर्वेसर्वा या ठिकाणी बाळा मयेकर साहेब उपस्थित आहेत। त्याला विनंती आहे सर, आपण व्यासपीठावरती या। त्याचबरोबर प्रायोजक देखील आहेत। सर, आपलं स्वागत आहे, वेलकम। आणि आता 6-20 त्यांच्या समेत विनय गोवेकर पण आहेत। बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर। 41 रन स्कोर बोर्ड पर, 6 गेंदों में 20 रन चाहिए। मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी तैनात। बारिश बहुत तेज। कड़क बेधड़क बल्लेबाजी मैदान के अंदर, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाद 6 रन। शानदार बल्लेबाजी मंगेश बैती द्वारा। फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया था बहुत ही खूबसूरती के साथ। देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन पर क्या कमाल का स्ट्रोक खेला गया था, बल्ले के बीचों बीच। दमदार बल्लेबाजी। इस बार भी हवा में, राख के नीचे होती आग। मंगेश बैती दिखा रहे अपना स्वैग। गेंद तारामंडल में सिक्सर। व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग बाय मंगेश बैती। ये शॉट देखे, एक बार देखे, बार बार देखे, 100 बार देखे, 1000 बार देखे, ये मंगेश बैती जिनकी तकनीक बहुत अच्छी है, वो तकनीक दे सकते हैं। बेसिक क्रिकेट जो बिलाल ने बल्लेबाजी की थी बहुत शानदार, गणेश ने बल्लेबाजी की थी, लाजवाब बल्लेबाजी करे मंगेश बैती। अब चक्कर 46 पर पहुंच चुके, अर्धशतक के बहुत करीब, स्कोर 53 रन बगैर किसी नुकसान के। आने वाले गेंदों की बात करें तो 4 गेंदों का खेल आना बाकी है। और अब जाकर ये 2 खिलाड़ी एक बार फिर देख सकते हैं, नवी मुंबई एक्सप्रेस पहुंच चुके हैं। आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। विकी, आपका स्वागत है। ओहो, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? नहीं हो जाएगा। टाळ्यांचा गजर, शिट्ट्याचा गजर, हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर आणि करतायत मंगेश बैतीसाठी टाळ्यांचा गजर। वाह वाह वाह, काय मंगेश बैती बॅटिंग करतोय मैदानावरती, आणि अशा रीतीनं मंगेश बैतीचं अर्धशतक पूर्ण झालं। मंगेश, जरा बॅट वरती करा, बॅट वरती करा, त्याला बॅट भरती करावी लागेल। टाळ्यांचा गजर रत्नागिरी संघाकडनं होतोय, रत्नागिरीच्या चाहत्यांकडनं होतोय। तो या ठिकाणी बॅट वरती का करत नाही त्याचं कारण आहे, जास्त वरती करत नाही त्याचे कारण आहे, कारण मॅच संपलेलं नाहीये, शर्यत संपलेली नाहीये। धावा महत्वाच्याच आहेत, पण त्या धावांना अर्थ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही जिंकाल। 59, अब 2 रनों की जरूरत है। गेंदों की बात करें तो 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। सुबह के समय में जो मंगेश ने नाश्ता किया था, उस नाश्ते में मक्खन था, मक्खन खाया, मक्खन बल्लेबाजी कर रहे। इस बार ऑन साइड पर खेल दिया, बेहतरीन स्ट्रोक है, सिंगल मिलेगा। 2 गेंदों का खेल आना बाकी है। जीतने के लिए अब 1 रन की जरूरत है। टिपिकल मराठी मध्ये सांगतो, टिपिकल मराठी मध्ये मयूर वाघमारे,
मॅच अंगावर घ्यायची असते, मॅच अंगावरून घेऊन खेळायचं आणि मॅच अंगावरून घेऊन या ठिकाणी अंगावर घेतले. 6 चेंडू 20, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढली आणि त्यानंतर आता काय घडले बघा, काय घडले बघा. मयूर वाघमरेचा एक व्हिडिओ आहे, तो व्हायरल होतो, तो त्याचीही आठवण आपण काढणार आहोत, अर्थात त्याचाही या ठिकाणी उल्लेख होणार आहे. पण मैदान बघा, 2 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग बाय मंगेश वैती. कलाई के साथ मोड़ दिया ऑन साइड पर. जब जब किया तूने अपने काबिलियत पर विश्वास, तब तब मंगेश तूने रचा नया इतिहास. अब ये सेलिब्रेशन करेंगे 50 रन पूरे के, और अब जाकर सेलिब्रेशन का ये अवसर है. खुशी का कोई ठिकाना. मंगेश वैती एक्सीलेंट बैटिंग और नॉट आउट, ये रन पूरे किए. नॉट आउट जिंदाबाद मंगेश वैती. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, मंगेश वैतीची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, जोरदार टाळ्यांचा गजर. मंगेश, टाळ्यांचा गजर होतोय, बॅट आकाशामध्ये येऊ द्या. ओ हो, आज आपके लिए ये लाइन है. मंगेश बल्ला थोड़ा ऊपर ऊपर कीजिए. मंगेश भाई बल्ला ऊपर कीजिए, बल्ला ऊपर कीजिए. एक बार फिर कमाल का ये मुकाबला. ऐसे रखिए. बहुत ही शानदार बल्लेबाजी. राह की बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले खिलाड़ी को चैंपियन कहते हैं. हारी हुई बाजी जीतने वाले खिलाड़ी को कहते हैं जो जीता वही सिकंदर. आज सिकंदर बन गए हैं हुनरबाज खिलाड़ी मंगेश वैती. मंगेश वैती, कांग्रेचुलेशन. ये विनिंग स्ट्रोक के बारे में चर्चा होगी, लेकिन इससे पहले एफर्टलेस बल्लेबाजी देखें, किस तरह से मुकाबला आपने बनाया था. लाजवाब बल्लेबाजी की, और मैग्निफिसेंट स्ट्रोक. मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं. ये इनकी क्षमता है, ये इनकी ताकत है, ये एक बार गेम चेंजर है मंगेश वैती. कांग्रेचुलेशन. 7 छक्के और 1 चौका इनके बल्ले से मंगेश वैती ने भी इतिहास रचा. कल वायरल हुए थे विनय गोवेकर, आज वायरल हो जाएंगे मंगेश वैती.